तर आता मी रेडी झालेली आहे 31st पार्टीसाठी, 35th सेशन आहे. नमस्कार, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू इयर्स ह्या चॅनलवर. तर सगळ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि मेन म्हणजे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि 2024 खूप छान गेलं. म्हणजे सगळ्यांच्या लाईफ मध्ये अप अँड डाऊन चालूच असतात. तर तसे आपण ते अप अँड डाऊन सोबतच पुढे जात असतो. आणि सारखं म्हणजे सुख 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 पूर्ण मागच्या वर्षामध्ये अप अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये चालू असतात आणि हे थोडेफार आलेच पाहिजे. नुसतं काय सुख 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 घेऊनच माणूस पुढे नाही जात असतो. दुःखाचाही अनुभव घेतला आला तरच माणूस अजून अजून पुढे जातो, कारण त्याच्यातून शिकत जातो. काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात की म्हणजे आपल्याबरोबर ज्यावेळी वाईट घडतं काहीतरी त्याच्यातूनही आपण काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करतो की मग ते आपल्या आजूबाजू आपला परिवार असू दे की आपल्या आजूबाजूची माणसं असू दे, आपल्या कामाच्या ठिकाणी काही असेल, म्हणजे सगळ्याच गोष्टी पूर्ण ह्या पृथ्वीवर जेवढ्या होत असतात त्याच्यामधून वाईट गोष्टीतूनही आपण काहीतरी चांगलं घेतो आणि चांगलं तर चांगलंच असतं. तर आम्हालाही 2024 खूप छान गेलं आणि आता 2025 चालू झालंय. 2025 ही असं छान जाईल अशीच आम्ही पहिल्या दिवशी म्हणजे असं आपण ठरवलं तर नक्कीच छान जाईल. आणि नवीन वर्षाचे प्रत्येकाचे काहीतरी काय काय नाही नवीन रेझोल्युशन असतात, तसे आमचेही आहेत. खूप काही नवीन गोष्टी घडणार आहेत या वर्षी, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हळूहळू हळूहळू समजतीलच. तर आताच आपण 2025 मध्ये पदार्पण केलेलं आहे. तर चला, ऍक्च्युली आमची काल 31st काल आमची एका ठिकाणी पार्टी होती, पण काही इमर्जन्सीमुळे ती पार्टी कॅन्सल झाली. तर मग आज आम्ही पुन्हा सगळे फ्रेंड्स एकत्र भेटणार आहोत, फक्त लंच म्हणजे संध्याकाळी डिनरसाठी, आणि लवकर रॅपअप करणार आहोत. नाही तर 31st ची पार्टी कालच होणार होती. तर प्रत्येक वेळी काय नाही काहीतरी इमर्जन्सी असू शकते, तर अशीच एखादी एक इमर्जन्सी आली आणि म्हणून पार्टी कॅन्सल झाली. तर चला, आज आम्हाला जायचं आहे एका फ्रेंडच्या घरी, जिथे आम्ही थँक्सगिव्हिंगला गेलो होतो त्याच फ्रेंडच्या घरी जायचं आहे. तर पॉटलक आहे, म्हणजे ॲपिटायझर हे करायचे आहेत, घरातून बनवून न्यायचे आहेत, आणि जे फूड आहे ते बाहेरून ऑर्डर करणार आहोत, मेन कोर्स जो आहे तो. तर ॲपिटायझर मध्ये म्हटलं काय बनवूया समजतच नव्हतं, तर मी मग नॉनव्हेजचा आयटम घेतलाय. तर सगळं मला आणायचं आहे, अजून मी आणलं नाहीये कारण फिक्स होत नव्हतं की आहे की जायचंय की नाही जायचंय. ते सगळं म्हणजे जायचंय नाही जायचंय म्हणजे नक्की होते की नाही होते हे सगळं फिक्स नाही होत होतं. तर म्हणून मग आता जातील आणि घेऊन येतील चिकन वगैरे. तर अजून असं विचार करते की चिकन चिली बनवून घेऊन जायची, तर ती बनवून घेऊन जाऊ. रेसिपी पण आम्हाला माहिती नाही, आमचं फर्स्ट टाइम आहे, तर बघू ती कशी बनेल. आणि आधी पहिल्यांदा सामान जाऊन घेऊन येऊ. आता वाजले सकाळचे 11. मी सकाळीच उठली आणि मी तर मला एक्सरसाइज खूप म्हणजे खूप आवडते आणि मी काही करून माझ्यासाठी अर्धा तास मला मग असं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं की नाही आज मला जिमला नाही जायला मिळालं. पण असे खूप आठवड्यातून 1-2 दिवस असे जायला नाही मिळत, कारण अनिकेत ऑफिस असतं आणि मग ते लेट येतात, त्याच्यामुळे नाही मिळत. पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की जिम म्हणजे मी असं काही ट्रेनर वगैरे नाही, मी माझी स्वतः आमचे जे अपार्टमेंटची इथली जिम आहे तिथे जाते. तर म्हटलं नवीन वर्षाची जिम तर चुकवायची नाहीये, आज पहिलं वर्ष आहे, पहिला दिवस आहे. तर मी सकाळी लवकर उठली, जिमला गेली, आली, आंघोळ वगैरे झाली, छान फ्रेश झाली. आणि काही उठली, तिलाही आंघोळ वगैरे घालून झाली, तिची थोडीशी कुरकुर चालू आहे. तर चला, आता पहिल्यांदा मी देवाला बत्ती लावते, देवपूजा करते आणि त्याच्यानंतर मग आजच्या दिवसाला सुरुवात करते. तर माझी आता पूजा वगैरे झाली. आता मी पहिल्यांदा माझं जे पाणी आहे ते ठेवते गरम करायला, म्हणजे बॉईल करायला. आणि काल आम्ही काय केलेलं, रात्री आमचं ते अचानक प्लॅन कॅन्सल वगैरे झालेलं पार्टीचं, तर त्याच्यामुळे मग आम्हाला असं काय करू अचानक समजत नव्हतं. तर मी म्हटलं चला आपण वडापाव बनवूया, आणि मी रात्री वडापाव बनवलेले. म्हणजे पाव कुठे, इथे तर काही इंडिया नाहीये की पाव घेऊन येणार वगैरे. तर मग मी म्हटलं अनिकेतला चला आपण पाव पण ट्राय करूया. तर मी पाव पण घरातच बनवलेले रात्री, आणि वडे तर काय पटकन बनतात. तर ऍक्च्युली पाव खूप छान झालेले, हे बघू शकताय तुम्ही. हे मी घरात बनवलेले पाव आहेत. तर हे बघा, इतके असे सॉफ्ट झालेले पाव. आणि हा माझा फर्स्ट ट्रायल होता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, पण इतके सुंदर पाव बनलेले. हे बघा, एकदम असे सॉफ्ट बनलेले, आतमधून पण तुम्ही बघू शकता. हे बघा,
हे मी घरात बनवलेले पाव आहे अँड आय एम सो हॅपी की माझं फर्स्ट ट्रायल एकदम सक्सेसफुल झालेलं. म्हटलं व्हिडिओ नको घेऊया कारण काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर आपण आधी पहिल्यांदा एकदा बनवून बघू. पण खरंच खूप पाव छान झाले एकदम, म्हणजे घरातले, म्हणजे काय सांगू, आपण बनवलेल्या पदार्थांचं जे एक समाधान असतं ते वेगळंच असतं. हे बघा, हे वडे आणि पाव काल बनवलेले होते रात्री, हे राहिलेले आहेत, आता खाते. काय झालं अनिका? काय हंग्री की पोटात दुखतंय? काय होतंय? हंग्री? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? व्हॉट? ब्रेड पाहिजे? ब्रेड देऊ? अनिकाचं काय समजतच नाही. तिच्या पोटात पण दुख, तिला गॅसचा खूप प्रॉब्लेम आहे. तिच्या पोटात दुखत असलं तरी पण ती सांगणार असं असं करणार, आणि ज्यावेळी ती हंग्री होते, भूक लागते, त्यावेळी पण ती अशी असं करणार. आता नक्की काय सांगते समजत नाहीये. पाणी बॉईल करायला ठेवलंय, त्याच्याबरोबर मी हे बनवलेलं होतं थंडीत डिंकाचे लाडू खावे कारण बोनसाठी खूप चांगले असतात. तर मी हे डिंक, एडेबल डिंक आणि म्हणजे गोंद, आणि त्याच्यानंतर काजू, बदाम, म्हणजे सगळे ड्राय फ्रुट्स, मखाना हे घालून हे मी छानपैकी लाडू बनवलेले होते. थोडंसं आटा आणि बेसनचं पीठ जरासं टाकून, इतके, आणि जरा खोबरं टाकलं मग ते दाताखाली आल्यावर छान वाटतं. इतके अप्रतिम लाडू झालेले हे की प्रोटीन बार, काही म्हणजे एक प्रोटीन बार म्हणू शकता याला, कारण सगळं एकदम हेल्दीवालं घातलेलं आहे. मखानाची पावडर, सगळे ड्रायफ्रुट्स आणि घी आणि जॅगरी आणि गोंद. तर हा लास्टचा लाडू राहिलेला. अनिकाला आता मिल्क दिलेलं, आता म्हणते हंग्री, बघूया, उगाच सांगते ती कधी कधी. पीनट बटर आणि ब्रेड देते तिला. आम्ही हे ब्रेड आहेत ते मल्टीग्रेन असतात ते सांगतो. तर आता वाजले 1:30 आणि आता आमचं जेवण वगैरे झालं. पालक खिचडी बनवलेली मी, आणि आता जेवलो. मुलं बाथटबमध्ये आहेत, आंघोळ करत आहेत, खेळत आहेत जरा. आणि आता बनवणार आहे चिली चिकन. तर त्याचे आता सामान घेऊन आलेत अनिकेत, तर तुम्हाला दाखवते मी आता. तर चिकन ग्रीन चिलीसाठी लागणार आहे. इथे चिकन कापून ठेवलेलं आहे अर्धा किलो. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, म्हणजे बारीक नाही चिरावा लागत, हा असा थोडासा मोठा. त्याच्यानंतर कॅप्सिकम, हिरवा कांदा, त्याच्यामध्ये लाल, व्हाईट आणि ग्रीन पार्ट वेगळा केलेला आहे. लसूण, हिरवी मिरची, कारण ग्रीन चिली सॉस लागतो, तो माझ्याकडे नाहीये म्हणून हिरवी मिरची. त्याच्यानंतर इथे आहे टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिली सॉस, विनेगर, राईस फ्लॉवर, कॉर्नस्टार्च आणि मैदा. हे सगळं लागणार आहे याच्यासाठी. तर चला आता बनवायला घेतो. इथे अनिकेतने चहा ठेवली आहे कारण मला खूपच जास्त थंडी वाजायला लागली म्हणून. तर चला आता चहा घेऊ आणि त्याच्यानंतर हे बनवू, कारण हे थोडं लेट बनवावं लागेल कारण ते सॉगी होतं म्हणून. तर चिकन हे मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आता घालतोय सोया सॉस. थोडासा सोया सॉस घातलाय, त्याच्यानंतर आतमध्ये घातलाय टोमॅटो केचप, त्यानंतर आतमध्ये घातली आहे हळद आणि थोडंसं लाल तिखट, म्हणजे जास्त स्पायसी नाही बनवायचं होतं आम्हाला, मुलांना हवंय म्हणून. आणि त्याच्यानंतर आतमध्ये घातली काळी ब्लॅक पेपर पावडर, वरून कॉर्नस्टार्च, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ जरासं आणि मैदा, असं करून हे थोडंसं मिक्स करायचं आहे. जरासे पाण्याचे शिंतोडे करून त्याच्यावर मिक्स करायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे, म्हणजे ते थोडं ड्राय राहिलं पाहिजे कारण आपल्याला ते फ्राय करायचं आहे. तर ही सगळी वर्ण पीठं घातली आहेत, कॉर्नस्टार्च, तांदळाचं पीठ आणि मैदा. आणि आता हे बघा जरासं पाणी मारून त्याचे हे
मिक्स करून घेते. आणि तुम्हाला एक सांगते की आजची ही जी रेसिपी आहे ती पूर्ण रेसिपी अनिकेत बनवणार आहेत, कारण अनिकेत चायनीज आयटम खूप छान बनवतात. आम्ही तसे घरात जास्त बनवत नाही, पण अनिकेत खूप छान बनवतात. आता तेल गरम झालेलं आहे आणि आता हे जे चिकन आहे ते फ्राय करून घेतो. आम्ही खूप जास्त कोटिंग दिलं नाही आहे कॉर्नस्टार्चचं, कारण ते अनहेल्दी असतात कॉर्नस्टार्च, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं थोडं पातळ लेअर ठेवूया. आणि आता फायनली बनवायला घेतो आहे चिकन चिली. मी फक्त व्हॉइस ओव्हर आणि रेकॉर्डिंग करायचं काम केलं आहे, सगळं अनिकेतने केलेलं आहे. आता तेलामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकली आहे, बारीक चिरलेली लसूण टाकली आहे, मिरची टाकली आहे, कारण आमच्याकडे ग्रीन चिली सॉस नव्हता म्हणून अर्धी हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये. ती एकदम बारीक नाही चिरली आहे, कारण की मुलांना कुठे भेटेल समजणार नाही म्हणून. आता त्याच्यामध्ये घालतोय ग्रीन अनियन, जो आपण व्हाईट आणि ग्रीन वेगवेगळा करून घेतलेला होता, तो त्याचा जो व्हाईट पार्ट आहे तो घालतोय. तर लसूण आणि ते जरा चांगलं परतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये ॲड केला आहे सोया सॉस. त्याच्यानंतर आतमध्ये टाकतोय व्हिनेगर, थोडा सोया सॉस, थोडा व्हिनेगर आणि टोमॅटो केचप. आपल्याला माहिती आहे चिकन चिली अशी आंबट तिखट गोड अशी असते. तर आता त्याच्यामध्ये केचप घातला आहे आणि केचप घातल्यानंतर हे जरासं सगळं असं जरा मिश्रण मिक्स करून घेतलं आहे. आणि आता घालतोय रेड चिली सॉस. रेड चिली सॉस जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकताय. आम्ही थोडं कमी प्रमाणात तिखट बनवलेलं होतं आणि बघू शकताय कलर किती सुंदर आला हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर. आणि आता आपल्याला ग्रेव्ही थोडीशी हवी आहे, तर आपण वरून टाकायचं आहे कॉर्नस्टार्चमध्ये पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून ते घालायचं आहे. आणि कॉर्नस्टार्च टाकल्या ते लगेच थिक होतं, म्हणून त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. आणि ही जी ग्रेव्ही आहे ती जराशी 1 मिनिट फक्त बॉईल झाल्यानंतर थोडीशी आतमध्ये ही जी आपण भाज्या चिरून घेतलेल्या होत्या, कॅप्सिकम आणि कांदा जो आहे तो, आणि अनिकेतने बघू शकता ते पण एकदम परफेक्ट शेपमध्ये चिरून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे. थोडा वेळ भाज्या 2 मिनिट फक्त शिजायला द्यायच्या आहेत आणि जे चिकन आपण फ्राय करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि कलर तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटतोय, असं वाटतंय की एकदम रेस्टॉरंट मध्ये जे आपण खातो आणि जो कलर येतो तसं झालेलं आहे. सोया सॉस आणि रेड चिली सगळं मिक्स केल्यानंतर कलर तुम्ही बघू शकताय. खूप मला असं कलरनेच असं वाटतंय की हे खूप छान झालं असेल असं. आणि आता ते वरून फक्त घालायचं आहे हिरवा कांदा, तर तो आता अनिकेत घालतोय हिरवा कांदा. तर फायनली अनिकेतची फर्स्ट टाइम ट्राय केलेली चिकन चिलीची डिश जी आहे ती रेडी झालेली आहे आणि अप्रतिम अशी झालेली आहे. मी जरासं टेस्ट करून बघितलं, छानपैकी चिकन चिली तयार झालेली आहे. इथे कलर तर खूप सुंदर आलाय. तर आता मी रेडी झालेली आहे 31st पार्टीसाठी. 31st सेशन आहे ती, तर काल झालं 31st, पण मी सकाळी बोलली आम्ही डिनरला जाणार आहोत. तर मी असा छान असा ड्रेस घातलेला आहे, सिम्पल अँड सोबर असा, ग्लिटरी वगैरे जास्त नाही आहे, सिम्पल आहे. तर आजचा माझा लुक बघू शकताय. आणि मी ज्यावेळी लुक दाखवायला येते तर पहिली आमची अनिका येते. तर माझ्या अनिकाचे लुक बघा, मस्त 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 छानपैकी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे. तुम्ही त्या दिवशी बघितलात क्रिसमसच्या वेळी एकदा तिने घातलेला स्कूलमध्ये, ज्यावेळी तिचं ब्लॅक अँड गोल्ड थीम होती डान्सला तेव्हा. पण ऍक्च्युली तो डान्सला दिसलाच नाही, कारण वरून तिला क्रिसमस ट्री बनवलं ग्रीन कलरचं टी शर्ट घालून. तर तिने असं सुंदर असं घातलेलं आहे ब्लॅक अँड गोल्ड. आणि माझा हा असा लुक आहे. तर चला आता आम्ही निघतोय. 5:30चा टायमिंग होता, 6 वाजलेत आता. तर इथे 10 मिनिटावरच आहे जायचं. सो लेट्स गो. ज्या फ्रेंडच्या आम्ही घरी गेलेलो त्यांनी घर बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे क्रिसमससाठी. तर आम्ही तिथे गेलो, छानपैकी पार्टी झाली. तुम्हाला माहितीच आहे मी फ्रेंडच्या घरी काय शूट वगैरे करत नाही. तर अशा प्रकारे ह्या वर्षाचा पहिला दिवस आमचा सेलिब्रेट झाला. छानपैकी आम्ही टाइम स्पेंड केला सगळ्यांसोबत आणि खूपच दिवस सुंदर गेला. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.